हॅलो सर, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही आम्हाला गुरु म्हणून लाभलात, हे खरंच आमचं भाग्य आम्ही समजतो. आज जे काही आम्ही सर्वजण आहोत, ज्या स्थानावर आहोत, ते केवळ तुमच्यामुळेच आम्ही आज होमिओपॅथिक शास्त्रामध्ये इतक्या छान पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो. आणि असेच मार्गदर्शन यापुढेही तुम्ही आम्हाला देणार आहात आणि देतातच. तुम्ही कधीच कुठल्याही मदतीला नाही म्हणत नाही. हाच खरं तर तुमच्या स्वभावातला गुणधर्म म्हणायला हरकत नाही. आणि असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत राहा. आयुष्यातलं गुरुचं स्थान आणि तुमच्यासारखे गुरु लाभणं हे खरंच खूप आमच्यासाठी खरं तर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे गुरु लाभले. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. मनापासून खूप धन्यवाद. This is Prajakta. Sir, first of all, happy Guru Purnima to you. Sir, actually words are very less to express my feelings towards you. But sir, I must say that you are a person who inspires us every day. So we are very blessed to have you in our life as a teacher and as a great support. So thanks for being there, sir. And happy Guru Purnima again, sir. Thank you so much. Snehal Gandhi here. We are very grateful that we are blessed with sir like you. You made our lockdown very special by giving ocean of knowledge to us. You explained everything in precise and excellent manner, and we are very 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 grateful. Words are very few to explain our gratitude towards you. So thank you so much and happy Guru Purnima, sir. नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम आपले सर्वांचे गुरु डॉक्टर प्रसाद रसाळ यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्रिवार वंदन. मी सर्वप्रथम माझी ओळख सांगतो. मी डॉक्टर पांडुरंग थोरात, निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो. आमच्या डॉक्टर वैशाली थोरात मॅडम ह्या होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात आणि तेही सरांच्या कृपेमुळे असं म्हणायला हरकत नाही. वास्तविक पाहिलं तर मित्रांनो, मी रसाळ सरांचा 1997चा विद्यार्थी. 1997 साली सर मला मटेरियल शिकवायला होते. त्यावेळेसचे सर आणि आत्ताचे सर त्या गोष्टी जर पाहिल्या मित्रांनो तर सांगायला निश्चित अभिमान वाटेल. त्यावेळी सरांचा सरांचं वागणं हे अतिशय तापट आणि रागीट होतं. पण आज सर तसे मात्र नक्कीच नाही. म्हणजे सरांना आम्ही त्यावेळेस जर पाहिलं तर अंगावरती काटा यायचा. सरांचं लेक्चर आम्हाला 1 वाजता असायचं आणि ते 1 वाजताचं लेक्चर म्हटलं की भीती वाटायची. कधी 1चे 2 होत आहेत आणि सरांचं लेक्चर संपत आहे. पण त्यामध्ये जरी गोष्टी याच्यासारख्या होत्या भीती वाटण्यासारख्या, पण त्यावेळी खरं म्हटलं तर आम्हीच समजून घेण्यामध्ये कदाचित कमी पडलो असेल. पण सरांची शिकवण्याची तळमळ होती. प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल असणारा जो काय तळमळ होती प्रत्येक विद्यार्थी शिकवण्यामध्ये, ती अगदी अभिमानास्पद होती. त्यावेळी सरांचं लेक्चर ऐकायला भीती वाटायची आणि आज नेमकी उलट परिस्थिती. आज आपण 100वे सेशन पूर्ण करतोय आणि गेले 3 महिने झाले आपण जवळजवळ 2.5 वाजण्याची वाट पाहतोय आणि सरांचे लेक्चर कधी एकदा सुरू होतंय आणि कधी एकदा आपल्याला नवीन माहिती शिकायला मिळते. हाच फरक आहे. मग त्यावेळेच्या सरांमधून आणि आजच्या सरांमध्ये हाताने जे काय जमीन आसमानचा फरक आपल्यामध्ये जाणून दिला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे खरं पाहिलं तर. दुसरं असं की सरांनी लेक्चर ज्यावेळेस सुरू केले त्यावेळेस तर आम्हाला झूम ॲप वगैरे काही माहीतच नव्हतं. सरांची कौतुकाची गोष्ट सांगायची म्हटलं तर सरांनी मला एक दिवशी स्वतःहून फोन केला, अरे तू माझं लेक्चर का ऐकत नाही? मला तर माहीतच नाही हे झूमवरती काय असते काय सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी मला सांगितलं हा पासवर्ड आहे, ती वेबसाईट आहे, त्याच्यावरती असं कर तसं कर आणि ते हे कर. तर पहा, म्हणजे मला तू काय सांगायचं आहे की एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवण्यामागे किती स्वतःचा योगदान देऊ शकतो. स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अगदी स्वतः फोन करून गरज मला आहे परंतु ते सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या की हे असं आहे ते बघ. आणि आजता काय जवळजवळ 100 दिवस झालेत आपण 100 दिवस लेक्चर ऐकतोय.
अतिशय छान सुंदर, जवळजवळ आम्ही पाहतो मॉडर्न शास्त्रामध्ये आम्ही CME वगैरे घेत असतो, तर त्या ठिकाणी पण बरेचसे कन्सल्टंट वगैरे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर सर फक्त एक होमिओपॅथी झालेले डॉक्टर असं आपण म्हटलो, पण त्यांच्या ज्ञानाचं जर महिमा सांगायचं म्हटलं तर एखाद्या चांगली MD MS लय सर लाजवतील अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान ते आपल्याला देत आहेत. मला तर कधी कधी कौतुक वाटते की असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हटलं तर सर तुमचा जन्म हा फक्त होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठीच झाला की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अहो किती ते सखोल ज्ञान होमिओपॅथीविषयी तुम्ही आम्हाला माहिती देतात, पण एक होमिओपॅथिक औषध घेत आहे आणि एक आजार घेत आहे, त्या आजाराची पॅथोफिजिओलॉजी, ॲनाटॉमी सर्व गोष्टी आम्हाला सांगताय. आणि मागच्या 17, 18, 20 वर्षातही आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या नाही त्या आज शिकायला मिळतात वास्तविकता. खरोखर म्हणजे इतकी अभिमानाची गोष्ट वाटते या सगळ्याच्यामधून की आम्ही कधी पुस्तक उचकत नव्हतो. दुपारचे 2-2.5 तास वाजता लॉकडाऊनमध्ये खाण्यात आणि झोपण्यातच गेले असते, पण मागच्या जवळजवळ 2.5-3 महिन्यामध्ये दुपारची झोप ही नावाचा प्रकार राहिलाच नाही. का तर कधी एकदा 2:30 वाजता आहे आणि कधी एकदा सरांचं लेक्चर सुरू होते आणि कधी एकदा आपल्याला काहीतरी मेजवानी मिळते. इतकी भूक वाढली सर तुम्ही आमच्या ज्ञानाची. खरोखर तुमच्या या ज्ञानाला आणि ज्ञानदानाला आमचा त्रिवार सलाम, साष्टांग दंडवत. दुसरं असं सांगायचं की सुरुवातीला तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन लेक्चर घेत होते त्या ऑर्गनायझेशन लेक्चरमध्ये आम्ही स्पीकरवरती लावायचो आणि आजूबाजूला आमचा मुलगा आहे आदित्य बसायचा आणि ते पण लेक्चर ऐकायचा. ज्यावेळेस तुम्ही मायाजम शिकवायला सुरुवात केली, सोरा, सिकली, सायकोटिक, तर तो ऑटोमॅटिक म्हणजे मला काय सांगायचं की मुलांपर्यंत पण कसे सर पोचले आपले की त्या गोष्टी ऐकून त्यालाही कळायला लागल्या. जर का कधी त्याच्या मम्मीचा आणि त्याचं जर थोडे वाद झाले तर तुम्हाला येऊन म्हणायचं, पप्पा तुमच्या सायकोटिक मायाजमला जरा समजून सांगा. किंवा घरातले वेगळे मंडळी दिलं तर सोरा, सिपलिक, सायकोटिक अशी वेगळी नावं ठेवायला लागला. किंवा त्याला जर आता वाटलं की मला मळमळ होते, मला नक्सोमिका द्या, मला कलकेरिया द्या, तो बऱ्याचशा औषधांची नावं सांगायला लागली. सर हे सर्व आपलं योगदान आहे. आपण सर्व होमिओपॅथी अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना त्याचा फायदा मिळवला, ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करायला प्रवृत्त केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी होमिओपॅथीकडे वळलो कसं याचं कारण सांगायचं म्हटलं तर 1997ला सरांनी मला 1 वर्ष मॅट्रामेडिका शिकवलं. त्यावेळी आमच्या गुंजाळ कॉलेजला फारसं काही इतकं कुणी फारसं महत्त्व देत नव्हतं होमिओपॅथी बाबतीत खरं म्हटलं तर. आणि कदाचित म्हणूनच आमचा दृष्टिकोन होमिओपॅथीबद्दल कदाचित निगेटिव्ह झाला असावा. आम्ही आमची 4-5 वर्ष कॉलेज पूर्ण करून ॲलोपॅथी प्रॅक्टिस सुरू केली. पण अचानक एक दिवस काय झालं, मला असं कळलं की सर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आमच्या पारनेर तालुक्यामध्ये येतात आणि कॅम्प घेतात. म्हणून मी तर सहज एका पेशंटच्या हातामध्ये त्यांची फाईल पाहिली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग लगेच विचार केला की नाही आता आपण सरांना भेटला पाहिजे. एकदा फोन केला, मी फक्त सरांना म्हटलं, सर पांडू बोलतोय. त्या माणसाचं अफाट स्मरणशक्ती. 1997 ते 2012 म्हणजे आता 15 वर्षानंतर मी सरांना कॉल केला. सर बोलतात, अरे बोल ना पांडू, आज कशी आठवण केली. म्हणजे आपल्या एखाद्या 1 वर्ष शिकवलेल्या विद्यार्थ्यालाही जर किती चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवू शकतात हे त्यातून मला सांगायचे. आणि त्यातून सरांशी बोलणं झालं, ॲज अ पेशंट म्हणून जायला लागलो. मग सरांना सहज ऑफर केली, सर तुम्ही माझ्या हॉस्पिटलला पण येत चला. सरांनी सांगितलं पुढचा विचार करतो आणि लगेच सांगतो. सरांनी पुढच्या महिन्यापासूनच निवड द्यायला सुरुवात केली आणि आज तक आहे म्हणजे 1913 ते 2020 म्हणजे आता अगदी कोरोनाच्या पार्श्वभूमीपर्यंत सर अगदी दर महिन्याच्या रविवारी सकाळी 8 वाजता संगमनेरवरनं सकाळी पहाटे 5-5:30 निघून शार्प 8 वाजता निवडले येतात. त्यांच्याकडनं घ्यायचा गुण जर सांगितलं तर होमिओपॅथीचं ज्ञान तर देणारच आहे, देतच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण पहा ह्या माणसाकडनं काय शिकायचं, तुमची वेळ कशी पाळली पाहिजे, तुमचं जे काय वागणं कसं असलं पाहिजे, तुमचं अपडेटपणा कसला असलं पाहिजे. म्हणजे आपण फक्त होमिओपॅथी शिकण्यासारखं नाही. माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर सरांचा काटेकोरपणा, शिस्त, कुठल्याही गोष्टीवरती जर काही हे करायचं असेल तर त्याचा 100% अभ्यास केल्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढे हे करायची नाही. सरांचं राहणीमान, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वेळ सांभाळणं, विश्वासार्हता, प्रामाणिकता, किती काय बोलावं, या सगळ्या गोष्टी सरांनी आजपर्यंत आजतागायत 100% सांभाळल्यात. म्हणून सरांचं जरी आपल्याला जे दिसलं असेल परंतु सरांनी त्या पाठीमागे अपार कष्ट, भरपूर मेहनत घेतली. म्हणून आजतागायत ह्या लेवलपर्यंत पोहोचले खरं म्हटलं तर. त्याच्या गाडीमध्ये येतात छोट्या 5 लोक स्टुडंट असतात त्या गाडीमध्ये आणि कौतुक वाटतं मला त्या गोष्टीमध्ये की सर महिन्यातून एकदा येतात. पण अगदी छोटी गोष्ट असते म्हणजे अगदी स्टिकर असू द्या, बॉटलला लावण्याचं, छोटा पेन असू द्या, मार्कर असू द्या, प्रिस्क्रिप्शन असू द्या,
ह्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा सर कधीही विसरत नाही. अगदी तंतोतंत त्या गाडीतनं घेतात, परत तिथं ठेवतात, परत ते सर्व घेऊन जातं. मी कुठल्याही वेळी कुठलं पेशंट जरी आलं तर माझ्याकडे औषध नाही आणि कॅम्पला प्रॉब्लेम आला असं कधीही आजतगायत होत नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो, पण विचार करण्यासाठी ह्या गोष्टी खऱ्या शिकण्याच्या आहेत. मी माझ्या जीवनामध्ये जर सांगायचं म्हटलं तर मी तर होमिओपॅथी फार कमी प्रमाणात करतो. आमच्या मिसेस होमिओपॅथी करतात, पण सरांनी मला ह्या गोष्टीच्या इतक्या सवय लावून दिल्या की त्याचा फायदा मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये झाला. एखाद्याला वेळ दिली ती कशी पाळायची, शब्द कसा पाळायचा, तुमचं बोलणं कसं असावं, तुम्ही व्यावहारिक युगामध्ये कसे असले पाहिजे, अतिशय लहान लहान गोष्टी. म्हणजे गुरु म्हणजे काय फक्त ज्ञान दिलं म्हणजे गुरु होत नाही. गुरुचं आचरण, वागणं, बोलणं हे सुद्धा त्याच क्वालिटीचं असावं लागतं. त्याशिवाय कोणताही गुरु मोठा होत नाही. आणि हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या गुरुच्या संदर्भात आपले डॉक्टर प्रसाद रसाळ यांच्यामध्ये पाहतो. म्हणून ते आपल्यामध्ये सर्वांमध्ये आज लोकप्रिय झाले आहेत. आपल्यामध्येच नाही तर त्यांनी जे काय होमिओपॅथीचं जे काही यूट्यूब चॅनल केलं आहे त्याच्यावर त्यांचे हजारो फॉलोअर झालेत. आणि या माध्यमातून त्यांनी आपली स्वतःची ओळख आज महाराष्ट्राला करून दिली. ते संगमनेर नाही, नगर जिल्हा नाही तर आज ते जवळजवळ महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत होमिओपॅथीचं ज्ञान, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. सर, आपल्याला आमच्यातर्फे लाख लाख धन्यवाद. मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आपल्याला चांगली उदंड असे आरोग्य, यश, कीर्ती हे तर आपल्याला मिळालेलंच आहे, परंतु उदंड आणि निरोगी असे आयुष्य लाभो आणि होमिओपॅथीची सेवा घडत राहो. तुमच्या हातून असेच शिष्य घडत राहो अशी ईश्वराच्या मी प्रार्थना करतो. आत्ता खरं म्हटलं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपौर्णिमे प्रत्येकजण सणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही ना काही पोस्ट करत आहे. ॲक्च्युली गुरु म्हणून रसाळ सरांबद्दल काही सांगायचं झाल्यास शब्दात मांडणं फार कठीण आहे. म्हणजे इतके पॉझिटिव्ह फिलिंग त्यांच्याबद्दल असतात आणि पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडनं सतत नेहमी भेटते. प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये सरांची असते. शब्दांमध्ये मला मांडणं तरी होत नाही, पॉसिबल होत नाही, पण 2-3 ओळी जशा सरांबद्दल सांगता येईल या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल आणि पंढरपूर मी कधी पाहिलेच नाही. विठ्ठल आणि पंढरपूर मी कधी पाहिलेच नाही. ज्ञानदेवाची गाथा कधी वाचलीच नाही. विठ्ठल आणि पंढरपूर मी कधी पाहिलेच नाही. ज्ञानदेवाची गाथा कधी वाचलीच नाही. भक्तीत तल्लीन होऊन देवाशी एकरूप कधी झालोच नाही. भक्तीत तल्लीन होऊन देवाशी एकरूप कधी झालोच नाही. पण होमिओपॅथीच्या पंढरपुरात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. रेपेट्री आणि MM त्याने उलगडून सांगितले. ध्येय आणि चिकाटी या शब्दांनाही लाजवत. ध्येय आणि चिकाटी या शब्दांनाही लाजवत या विठ्ठलाने कित्येक पुंडलिक घडली. ध्येय आणि चिकाटी या शब्दांनाही लाजवत या विठ्ठलाने कित्येक पुंडलिक घडली. ऊर्जेचा सळसळता स्रोत मिळवली. ऊर्जेचा सळसळता स्रोत मिळवली होमिओपॅथी घरोघरी पसरली. ऊर्जेचा सळसळता स्रोत मिळवली होमिओपॅथी घरोघरी पसरवली. मार्ग कठीण तरी मार्गक्रमण सुरूच ठेविले. मार्ग कठीण तरी मार्गक्रमण सुरूच ठेविले. होमिओपॅथी भक्ती आणि होमिओपॅथी शक्ती हा जप सदैव तोंडी असते. मार्ग कठीण तरी मार्गक्रमण सुरूच ठेविले. होमिओपॅथीच भक्ती आणि होमिओपॅथी शक्ती हा जप सदैव तोंडी असते. तू छान करतोयस, अजून सुंदर कर. तू छान करतोयस, अजून सुंदर कर. हे प्रत्येकाला प्रोत्साहित करणारे शब्द देणारे असे आमचे रसाळ सर. हाय एव्हरीवन. सर्वप्रथम मी सरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई वडील जसे आयुष्यामध्ये आपलं आयुष्य घडवण्यासाठी गुरुचं काम करतात, तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची सर्वतोपरी जडणघडण करण्याचं काम हे शैक्षणिक गुरु करतात. आणि डॉक्टर प्रसाद रसाळ हे
त्यापैकी एक आहे. खरं सांगायचं झालं तर सरांच्या बाबतीत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या आयुष्यात येणं म्हणजे ही मी खूप एक फॉर्च्युनेट गोष्ट समजतो. का जी जडणघडण त्यांनी माझी कॉलेजच्या टायमापासून केली आणि आत्तापर्यंत जे काय मी आहे, जे काय मी करतो आहे, हे फक्त त्यांचं एक इन्स्पिरेशन आहे. होमिओपॅथी इंट्रोड्यूस करण्याचं काम त्यांनी केलं. कॉलेज तर ते फक्त एक मीडिया होतं, पण मूळ जडणघडण करण्याचं काम जे सरांनी केलं. सगळ्यात महत्त्वाचं सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे, ज्या प्रॅक्टिकल व्ह्यूज अँड पॉईंटनी सर शिकवतात ते खूप भावणारं आहे आणि आपल्यालासुद्धा अभ्यास करून त्या बाबतीत सर्वतोपरी मार्गदर्शन करून पुढं वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचं असतं. अशा प्रकारचे गुरु आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच एक खूप मोठी एक पर्वणी आहे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. गेल्या 2-3 महिन्यामध्ये सरांनी जेवढं काय आपल्याला दिलं आहे, भरभरून दिलं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या, यूट्यूबच्या माध्यमातून असू द्या, फेसबुकच्या माध्यमातून असू द्या, झूमच्या माध्यमातून असू द्या, खूप भरभरून दिलेलं आहे. प्रॅक्टिस सुरुवात करताना किंवा होमिओपॅथिकची सुरुवात करताना ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. कारण जेव्हा तुम्ही नुसतं थेरटिकल नॉलेज घेऊन जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये उतरता तेव्हा पुस्तकी नॉलेज चालत नाही, त्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. मग का हे मेडिसिन सिलेक्ट केलेलं आहे, का हा प्रश्न ह्या पेशंटला अशा पद्धतीने विचारला आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या जेव्हा सगळ्या कंपाईल करतो आपण, सगळ्या एकत्र करतो, तेव्हा आपल्याला जे मेडिसिन सिलेक्ट करायचं असतं आणि ते देऊन पेशंटला जे रिझल्ट मिळवायचे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. तर त्याच्यासाठी जो आपल्याला घेऊन जाणारा किंवा आपल्याला प्रोपेल करणारा किंवा एक मॉलिक्युलर ॲक्शन आपल्यामध्ये डेव्हलप करणारा गुरु हा असावा लागतो. गुरुचं असणं म्हणजे अशी एक गोष्ट आहे की जी एनर्जी आपल्याबरोबर चालते आणि आपल्याला घेऊन जाते. जे इन्स्पिरेशन म्हणू आपण, जे असं आपल्याला ऑर्गन ऑफ मेडिसिनमधून डॉक्टर सॅम्युअल हानेमनकडून भेटलं, त्याच्यानंतर समोर असलेले आपले गुरु जे आपल्याला प्रत्येक एक गोष्ट आपल्या पुढून ठेवतात आणि तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात का हेही असू शकतं आणि तुम्ही असाही विचार केला आहे. सगळ्यात शेवटी मी असं सांगेल, डॉक्टर रसाळ सरांसारखे गुरु भेटणं म्हणजे एक पर्वणी आहे. मी सुरुवातीलाही बोललो, मी आताही बोलतो, त्यांचं जेवढं तुम्हाला अनुकरण करता येईल तेवढं करा. त्या अनुकरणानं फक्त तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल होईल तो तुमच्या आयुष्यभर टिकेल आणि तुम्हाला होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये मोठं करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संजय जाधव, पाचोरा, जिल्हा जळगाव इथून. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. त्यानिमित्त मी डॉक्टर रसाळ सर यांच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण मला भावलेले डॉक्टर रसाळ सर. तर कसं असतं की आपण ऐकतो की मोठी लोकं जी असतात ना, ती खूप मोठ्या मनाची असतात, त्यांच्यामध्ये संकुचितपणा काहीही नसतं. आणि माझ्या अनुभवातला हा किस्सा आहे की मी सांगेल की सरांकडे क्वालिटी कोणती आहे जी मला जास्त भावते, ती म्हणजे डाऊन टू अर्थ आणि सदा सर्व काळ विद्यार्थी दशा असणे. मग ते होमिओपॅथीबद्दल असू द्यात किंवा
इन जनरल लाईफमध्ये असू दे, सरांना जे नवीन दिसतं ते त्यांना शिकून घ्यायचं असतं आणि ते पण मुळापर्यंत जाऊन त्याचा पूर्ण उहापोह ते केल्याशिवाय सोडत नाही. मी माझा मोठेपणा नाही सांगत, हा सरांचा मोठेपणा आहे की ज्या वेळेस सरांना असं वाटतं की ह्या पेशंटचे हे वाक्य जरा वेगळे वाटत आहेत, तर याच्यासाठी रुब्रिक काय असावं, तर सरांच्या केबिनमध्ये स्टुडंट असतात, त्यावेळी त्यांच्यासमोरच ते कॉल करतात आणि सांगतात की पेशंटचे हे वर्जन आहेत, याच्यासाठी कोणता रुब्रिक आहे. अभिमानाने सांगावंसं वाटतं की एवढा मोठा माणूस 30 वर्ष झाले प्रॅक्टिस त्यांची झालेली आहे, 30 वर्ष झाले, तरीसुद्धा जे आपल्याला डाऊट आहे तर ते क्लिअर करून ते ज्ञान मिळवण्याची जी एक क्युरियासिटी म्हणतो आपण, एक एक्सप्लोअर करण्याचं असतं त्यांचं. हे नाही माहीत हे शिकून घ्यायचं, मग तो कोणी असेल. हे मला त्यांचं खूप मनाला भावलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून मी सांगू शकतो. आणि कसं असतं की मी पण हे मनापासून मानतो की ज्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं तो गुरु, वयाने तो छोटा असेल मोठा असेल वयाबरोबरच असेल, डझंट मॅटर. थैंक यू. कैसे चुकाऊं मैं मोल, गुरु आपके उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल, लाख कीमती धन वाला गुरु है मेरा अनमोल, गुरु है मेरा अनमोल. On this auspicious day of Guru Purnima, I wish my Guru, Dr. Prasadji Rasar sir, and all other doctors a very happy Guru Purnima. All I can say for my Guru is that we have learned a lot from him through his inexhaustible knowledge, and due to that only my interest in homeopathy also got increased. Going forward, it will be a motivation for me to drive my career in homeopathy. Thank you so much. डॉक्टर प्रज्ञा सागर हसगुडे, होमिओपॅथिक कन्सल्टंट, बार्शी. आज गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याने गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, आणि त्यातूनही गुरु जर रसाळ सरांसारखे असतील तर कृतज्ञता व्यक्त करेल तेवढी कमीच, सरांचे आभार मानावे तेवढे कमीच. आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न मी आज माझे गुरु डॉक्टर रसाळ सर यांच्यासाठी एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे एक महान गुरु डॉक्टर रसाळ सर. गुरुला शिष्याबद्दल वाटणारी मनस्वी तळमळ, गुरुला शिष्याबद्दल वाटणारी मनस्वी तळमळ याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रसाळांच्या प्रासादातील हे सुंदर कमळ, हे सुंदर कमळ. ईश्वराचे होमिओपॅथी रूपी हे वासे वरदान, ईश्वराचे होमिओपॅथी रूपी हे वासे वरदान, हे म्हणजे सरांनी केलेले निरपेक्ष ज्ञान, निरपेक्ष ज्ञान. विषय वैयक्तिक असो वा व्यावसायिक, विषय वैयक्तिक असो वा व्यावसायिक, बोलणे आपले भरभरून, बोलणे आपले भरभरून, ऐकताना शब्दानुशब्द आम्हाला येते गाईवरून, आम्हाला येते गाईवरून. आपले अपार कष्ट, ज्ञानाची तृष्णा आणि जिज्ञासा, आपले अपार कष्ट, ज्ञानाची तृष्णा आणि जिज्ञासा, हे सर्व पाहून आम्हाला सदैव मिळे दिलासा, सदैव मिळे दिलासा. ज्ञान आणि विज्ञानाचा भासे अपार संगम, ज्ञान आणि विज्ञानाचा भासे उत्तम संगम, हाच असावा सर तुमच्या यशाचा उगम, यशाचा उगम. अचूक निदान, खोल निरीक्षण, रुग्णांचे संपूर्ण परीक्षण, अचूक निदान, खोल निरीक्षण, रुग्णांचे संपूर्ण परीक्षण. कसे हो जर जमते सर तुम्हाला रुग्णांच्या मनाचे भेदन, रुग्णांच्या मनाचे भेदन. आम्हा विद्यार्थ्यांवर तुमची भलती छाप, आम्हा विद्यार्थ्यांवर तुमची भलती छाप. कोणी काही छान करताच पाठीवर पडते तुमच्या कौतुकाची थाप, तुमच्या कौतुकाची थाप. दया आणि क्षमा याची आपण प्रत्यक्षात मूर्ती, दया आणि क्षमा याची आपण प्रत्यक्षात मूर्ती. म्हणूनच तर आपल्या यशाची परदेशातही कीर्ती, परदेशातही कीर्ती. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही ना अहंकार ना गर्व, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही ना अहंकार ना गर्व. शिष्यांकरता ज्ञानाचे भांडार, रीतेकरता सर्व, रीतेकरता सर्व. कृतज्ञता गुरुविषयी मनी आहे आजही, कृतज्ञता गुरुविषयी मनी आहे आजही. पैलू तुमच्या व्यक्तित्वाचा वेगळा भासे आहे, वेगळा भासे आहे. भाग्य आमुचे थोर असे गुरु लाभणे, भाग्य आमुचे थोर असे गुरु लाभणे. म्हणूनच देवाकडे एकच मागणे, म्हणूनच देवाकडे एकच मागणे. आशीर्वादाचा हात रहावा निरंतर,
आशीर्वादाचा हात रहावा निरंतर, चेहऱ्यावरील स्मित आपुल्या रहावे चिरंतन, रहावे चिरंतन. वेळात वेळ काढून सातत्याने आम्हाला शिकवणे, वेळात वेळ काढून सातत्याने आम्हाला शिकवणे, ही जणू आपली भाषे भीष्म प्रतिज्ञा, ही जणू आपली भाषे भीष्म प्रतिज्ञा. म्हणूनच आपल्याकरिता ही शब्दसुमनरूपी अल्पशी गुरुदक्षिणा, अल्पशी गुरुदक्षिणा. धन्यवाद. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी खूप सुदैवी आहे की डॉक्टर प्रसाद रसाळ सरांच्या या ग्रुपमध्ये मला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे विचार मांडायची संधी मिळाली. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. माझं नाव डॉक्टर मिसेस प्राची आंबेकर. आपण मला सई या नावानं सुद्धा मुद्दा ओळखत असाल. आणि मी इतकी सुदैवी आहे की सरांनी मला एक म्हणजे पेशंट म्हणूनही बघितलं आणि स्टुडंट म्हणूनही बघितलेलं आहे. त्यामुळे हे मला खूप महत्त्वाचं आणि भाग्याचं वाटतं की ज्यांनी मला अगदी लहान असल्यापासून बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. आणि जे मी काही महत्त्वाचं जर एखादी चांगली अगदी अवघड अशा केसमध्ये चांगलं औषध दिलं तर कुठे ना कुठेतरी त्यांनी शिकवलेलं काहीतरी तिथे उपयोगाला आलेलं असतं हे नक्कीच मी म्हणेन. आणि आपल्याला माहिती आहे की संस्कृतमध्ये साधारणतः 6 शब्द आहेत. शिक्षक किंवा गुरु या अर्थाकरता असे 6 वेगवेगळे शब्द आहेत. ते शब्द कुठले बरं तर एक अध्यापक, उपाध्याय, आचार्य, पंडित, नंतर द्रष्टा आणि गुरु. तर त्यापैकी आपण बघूया अध्यापक म्हणजे काय की जो शिकवतो, आचार्य म्हणजे काय की जो शिकवताना स्वतःचे अनुभव त्यात ओतून तुम्हाला शिकवतो, आचार्य म्हणजे कोण की जो कौशल्य शिकवतो, जो तुम्हाला कारण द्रोणाचार्यांना आचार्य म्हणलं गेलं कारण ते धनुर्विद्या शिकवायचं एक स्किल आहे. ते जे कौशल्य देतात ते असतात आचार्य. जे एखाद्या विषयातली मर्मदृष्टी असते ज्यांच्याकडे त्यांना म्हणलं जातं पंडित. तर जे एखाद्या विषयात भविष्यात काय होऊ शकेल असा विचार करू शकतात आणि ती क्षमता तुमच्यामध्येही जे आणतात त्यांना म्हणतात द्रष्टा. आणि जे फक्त डोक्यातलाच नाही तर आयुष्यातलाही अंधार दूर करतात त्यांना म्हणतात गुरु. तर या सगळ्याच अर्थांनी सर आमच्यासाठी तुम्ही आमचे गुरु आहात. तर डॉक्टर प्रसाद रसाळ सरांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. मी डॉक्टर महेश डोके, पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. 2007 ते 2012पर्यंत विद्यार्थी दशेमध्ये असताना मी रसाळ सरांकडे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी, होमिओपॅथी शिकण्यासाठी जायचो. ज्या वेळेस सुट्ट्यांचा कालावधी असेल त्या वेळेस सरांकडे जायचो. सर आवर्जून बोलवायचे. एक गुरु म्हणून सरांनी काहीच कमी पडू दिलेलं नाही आहे. व्यावहारिक ज्ञान असू द्या किंवा होमिओपॅथीचं ज्ञान असू द्या, सामाजिक बांधिलकी जपणारं ज्ञान असू द्या, सगळ्या गोष्टींमध्ये सरांनी खूप मार्गदर्शन केलं आहे. ज्या सरांनी गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी शिकवल्या सरांनी, त्या प्रत्येक गोष्टीचा आज प्रॅक्टिकल लाईफमध्ये, प्रॅक्टिसमध्ये खूप सारा उपयोग होतो आहे. आईवडिलांप्रमाणे सरांनी वडिलांचं आणि मॅडमनी आईचं प्रेम दिलं आहे. जेवढं वडिलांसारखं प्रेम दिलं आहे तेवढंच सरांनी शिस्त लावण्याचाही प्रयत्न केला आहे. जो काही आज आहे तो माझ्या वडिलांच्या आणि सरांच्या शिस्तीमुळेच आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी, एक्सरसाइज असू द्या, योगा करणं असू द्या किंवा अभ्यासाच्या गोष्टी असू द्या, या सरांच्या शिस्तीमुळेच झालेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आज मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग होतो आहे. काही अडचण घेऊन सरांकडे गेलं तर सर नेहमी म्हणतात लढो, मनातला न्यूनगंड काढून टाक आणि लढत राहा. हा मौलिक सल्ला सरांनी मला दिला आणि त्या सल्ल्याचा आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये मला उपयोग होतो आहे. तर सरांचा खूप खूप आभारी आहे. सरांचे खूप उपकार आहेत. लॉकडाऊनपासनं सर जे नित्यनेमाने विद्यार्थ्यांना सर नॉलेज देत आहेत, ज्ञान देत आहेत, त्याचा आम्हालाही खूप सारा प्रॅक्टिसमध्ये उपयोग होतो आहे. सर या ज्ञानदानाबद्दल तुमचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. एवढा आहे जो देतो त्याला
रिटर्न स्वरूपात खूप काही गोष्टी मिळतात, त्या मल्टिप्लाय होऊन मिळतात. तुम्ही जे ज्ञान देताय ते तुम्हाला विद्यार्थ्यांच्या करिअरमधनं किंवा जे विद्यार्थी होमिओपॅथीची सेवा करतायत, प्रॅक्टिस करतायत, जे रुग्ण होमिओपॅथीमुळे बरे झालेत, त्यांच्या आयुष्यात परत एकदा आनंद उत्पन्न झाला आहे, अशा रुग्णांचंही प्रेम तुम्हाला खूप सारं भेटतं आहे. विद्यार्थ्यांचं प्रेम आहेच आहे. विद्यार्थ्यांवरही असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद राहू द्यात हीच अपेक्षा करतो. गुरुपौर्णिमेच्या सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुचं प्रेम कधीही कमी होत नाही याची जाणीव आहे. Hello everyone, happy Guru Purnima, especially Dr. Azhar sir, happy Guru Purnima sir. I don't know how to express but still trying. Thank you sir, thank you for being there, thank you for being my mentor and always encouraging me to do something. Not only in studies but in my life, and for building confidence in me, for believing in me. Thank you so much. You are the best person I ever met, the best teacher, the best mentor I ever got. Thank you for being there and being so much supportive. And all the teachers like Dr. Ajit sir, Dr. Pandey ma'am, Dr. Sanjay Yadav sir, Dr. Chandrakant sir, Dr. Shishir sir, Dr. Kal Shetty sir, Dr. Prachi ma'am, and all the teachers in the group always being very supportive and very kind, humble, always teaching us, making us everyone. Thank you so much. Happy Guru Purnima to all. Thank you so much sir for being there. Please guide us and please guide us every time we need your guidance. Thank you so much. Thank you so much sir and all the teachers in the groups. Happy Guru Purnima.